नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया मालिका अष्टांग आरोग्य. हो, उमाताई भेटल्या होत्या, फ्रेश होत्या, आता पित्ताचा त्रास होत नाही म्हणाल्या. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे यांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी. अगं दादालाही मणक्यांच्या दुखण्यावर तिथल्याच उपचाराने गुण आला. तुमच्याही डायबिटीससाठी आता तिथलीच ट्रीटमेंट घेऊ आपण. आजच अपॉइंटमेंट घेऊया. योग, प्राणायाम, आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सेद्वारे गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतना नगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथेही शाखा. संपर्क 92 704 33 863. नमस्कार श्रोते हो, अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेणार आहोत. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार डॉक्टर. गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय आणि आयुर्वेदीय पद्धतीनं ते कसे केले जातात याविषयी आम्हाला सांगा. गर्भधारणा केव्हा होते? जेव्हा स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र येतात. तर गर्भसंस्कारची सुरुवात होते गर्भधारणेपूर्वीपासून. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो गर्भधारणेपूर्वी दोघांचाही, स्त्री आणि पुरुष, आई आणि वडील, याच्यामध्ये दोघांचाही शुद्धीकरणाचा खूप मोठा उल्लेख आलेला आहे. जर आपल्याला सुदृढ आरोग्य निरोगी संतती प्राप्ती पाहिजे असेल तर आयुर्वेदामध्ये फक्त वंध्यत्व नाही तर प्रत्येक दाम्पत्याने सुदृढ निरोगी संतती प्राप्तीसाठी पंचकर्म शरीर शुद्धी करावी असा उल्लेख गर्भसंस्कार आयुर्वेदात आलेला आहे. तर सगळ्यात पहिला पार्ट येतो तो म्हणजे शरीर शुद्धीकरण, पंचकर्म. याने शरीरातले दोष निघून गेल्यामुळे बीज चांगले तयार होतात. गर्भधारणा झाल्यानंतर आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे ज्याच्यामध्ये गर्भाची मासानुमासिक म्हणजे प्रत्येक महिन्यात काय वाढ होते हा उल्लेख आहे. जसं 4थ्या महिन्यात गर्भाचं हृदय तयार होतं, 5व्या महिन्यात मन तयार होतं, 6व्या महिन्यात बुद्धी तयार होते, असे 7व्या महिन्यात, 8व्या महिन्यात, 9व्या महिन्यात हा सगळा उल्लेख आयुर्वेद आहे. आणि त्यानुसार गर्भिणीला योग्य औषधी आणि आहार आणि विहार, आहार म्हणजे काय तिने खाल्लं पाहिजे आणि विहार म्हणजे कसं तिचा आचरण पाहिजे, दिनचर्या, हा उल्लेख दिलेला असतो. आणि अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलच्या सर्व शाखांमध्ये त्या गर्भिणीला, दाम्पत्यांना या सगळ्या गोष्टींचा सल्ला आणि योग्य मार्गदर्शन दिलं जातं. गर्भधारणेपूर्वी अगोदर पंचकर्म प्रक्रिया, गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक महिन्याचा त्यांना औषधं आणि आहार विहार सांगितलं जातो. त्याच्यानंतर योग्य प्रसूती व्हावी, कुठलाही त्रास न होता, त्यासाठी 9व्या महिन्यात आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्मामधली मात्रा बसती म्हणजे वाताचा जो अडथळा असतो त्यामुळे वेदना होतात आणि कधी कधी सिझेरियन सेक्शन करून डिलिव्हरी करावं लागते. तर त्या ठिकाणी नॅचरल डिलिव्हरी होण्यासाठी ही चिकित्सा केली जाते. आणि त्याच्यानंतर प्रसूती पश्चात बघतो आपण की अनेक स्त्रियांमध्ये विविध रोग निर्माण होतात शरीरात वात शिरल्यामुळे प्रसूती पश्चात. आणि हे जे रोग आहेत, हे व्याधी आहेत, हे आयुष्यभर राहतात. तर त्यासाठी आयुर्वेदात सांगितलेलं आहे की प्रसूती पश्चात स्त्री शरीरातला वात कमी होण्यासाठी औषधी तेलाने अभ्यंग, औषधी वाफ आणि औषधी बस्ती याचा वापर केला जातो, ज्याच्यामुळे स्त्री शरीरात 9 महिन्यात एक्झर्शन होऊन आणि प्रसूतीच्या दरम्यान जो वात शिरला आहे तो शरीरातून निघून जातो आणि पुढील आयुष्य तिला निरोगी राहण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. तर गर्भसंस्कार हा व्यापक आहे. गर्भधारणेपूर्वीपासून ते प्रसूती पश्चात गर्भासाठी आणि गर्भिणीसाठी हे दोघांसाठीही खूप उपयोगी आहे. डॉक्टर, म्हणजे सुदृढ संततीसाठी गर्भसंस्कार हे फारच उपयुक्त आहेत आणि महत्त्वाचे आहेत की ज्यामुळे एक निरोगी आणि सुदृढ पिढी निर्माण केली जाऊ शकते. तर श्रोते हो, गर्भसंस्काराविषयी आपण अजून जाणून घेणार आहोत पण कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतना नगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथेही शाखा. संपर्क 92 704 33 863. आत्ताच आपण अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.